उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकवाडीला देणार भेट। राज्यात गेल्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली। यामध्ये महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला। विधानसभेच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएम बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। निकालानंतर माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याचा निर्णय केला होता, पण प्रशासनाने या मतदानाला परवानगी नाकारली होती। त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडी येथे जाऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते। आता ग्रामस्थांचे म्हणणे ऐकण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे 5 जानेवारीला, तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 10 जानेवारीला मारकडवाडीला जाणार आहेत। याबाबतची माहिती माळशिरसचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून आमदार उत्तम जानकर यांनी माहिती दिली। उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीत। माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या मारकडवाडीच्या भेटीबाबत माहिती दिली आहे। मीडिया बोलताना आमदार उत्तम जानकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 5 जानेवारीला मारकडवाडीला येणार आहेत, तर 10 तारखेला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे मारकडवाडीला येण्याचे नियोजन सुरू आहे। हे लोक इथे गावाने बंड का केले हे जाणून घेण्यासाठी आणि इथे काय झाले हे पाहण्यासाठी येणार आहेत। मारकडवाडीची देशभरात चर्चा। ईव्हीएम मतदान प्रणालीवर सर्वत्र शंका उपस्थित केली जात असताना माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी पाऊल उचलले होते। त्यानंतर संपूर्ण देशात मारकडवाडीची चर्चा होत आहे। या पार्श्वभूमीवर मारकडवाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधत ईव्हीएम प्रणाली विरुद्ध एल्गार पुकारला होता। त्यानंतर भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीनाथ पडळकर यांनी ईव्हीएम प्रणालीच्या बाजूने सभा घेतली होती। ठाकरे, गांधी आणि केजरीवाल यांच्या मारकडवाडी भेटीमुळे राज्यासह देशभरात येत्या काळात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा गाजणार आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।